भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती निमित्त ठाण्यात भाजपच्या वतीने भव्य संविधान गौरव रॅली काढण्यात आली। या संविधान रॅलीचे यंदा तिसरे वर्ष असून या रॅलीत भाजप आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, उपमहापौर कृष्णा पाटील तसेच भाजपचे सर्व नगरसेवक सहभागी झाले होते। या रॅलीची सुरुवात खोपट येथील भाजप कार्यालयापासून करण्यात आली आणि समारोप ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानवंदना देऊन करण्यात आली। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या संख्येने आणि अतिशय उत्साहामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या माध्यमाने ही रॅली निघालेली आहे। आणि आज ठाण्यामधनं भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयापासून प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी जयंती साजरी होते त्या तिकडे बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन करत ही रॅली पुढे चाललेली आहे। आणि बाबासाहेबांचा संदेश हा लोकांपर्यंत नेण्याचं काम हा निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ताही करत आहे। आलेली होती, आपण बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन देखील केलेलं आहे। काय सांगाल या यात्रेबद्दल आणि आजच्या दिवसाबद्दल? दरवर्षीप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने ही संविधान गौरव रॅली आम्ही काढतो। त्यांनी जी घटना देशाला दिली, एक प्रकारे घटनेचे शिल्पकार असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना हे एक प्रकारचं अभिवादन आहे, त्यांचं स्मरण आहे आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे असं मला वाटतं। आणि त्यामुळे ज्यांनी आपल्याला या देशाला एवढी आदर्श अशी घटना दिली की जगातली सर्वोत्तम अशा प्रकारचं संविधान दिलं की ज्या संविधानाने या देशातल्या प्रत्येक माणसाला ताकद दिली, त्याला जगण्याचा हक्क दिला, त्याला न्याय मिळवण्याचा हक्क दिला आणि त्याच्यामुळे एवढं मोठं काम डॉक्टर बाबासाहेबांनी या देशाकरता केलं। आणि त्यामुळे या शहरामध्ये आम्ही दरवर्षी अशा प्रकारची संविधान गौरव रॅली काढतो आणि त्या निमित्ताने देखील आमच्या या सगळ्या नागरिकांच्या तर्फे त्यांना अभिवादन करून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो। सर, अजूनपर्यंत इंदू मिलच्या सर्वात पाऊल